नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण इंटिग्रेशनचा सेकंड सेशन स्टार्ट करतोय। सर्वांनी फर्स्ट सेशन हे प्रॉपरली समजून घेतलं असेल मी अशी अपेक्षा करतोय, कारण फर्स्ट सेशन जर नाही पाहिलं तर हा सेशन समजणार नाही। त्याच्यासाठी फर्स्ट सेशन पाहून घ्या। फर्स्ट सेशनमध्ये आपण अशी पण इन्स्ट्रक्शन दिली होती की तुम्हाला एका पेजवर फॉर्म्युले पूर्ण लिस्ट आउट करायचे आणि ज्यावेळेस तुमचं सेशन चालू असेल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी साईडला ठेवायचे आणि प्रॉब्लेम सॉल्व करायचे। So let us start the session with the very positive energy, the second session of the integration. So the problems are on the screen. Evaluate integration of tan square x, integration of sin 2x cos x, sin x cos square x, cos 2x sin square x. So these problems depends on the trigonometries. हे प्रॉब्लेम कशावर trigonometries वर डिपेंड आहे। आता फक्त ज्यावेळेस तुम्ही फॉर्म्युला पाहताय कशाचं इंटिग्रेशन अवेलेबल आहे तेच तुम्हाला तिथं पाहिजे, बाकी दुसरं काही नाही पाहिजे। त्याच्यानुसार थोडी ॲडजस्टमेंट करायचे बाय युजिंग द सम बेसिक फॉर्म्युलेज। लेट अस सी नाउ let I equal to integration of tan square x dx. So this is your given problem. Now let us see. May I know the integration of tan square x? No, I don't have the formula for the integration of tan square x. So as I don't have the formula for the integration of tan square x, but I know the one relation, tan square x is equal to what? Sec square x minus 1. Sec square x minus 1. So I can use this formula. So it is sec square x minus 1 into dx. So that will become, it is sec square x dx minus integration of 1 dx. Now let us see. sec square x आपल्याकडे इंटिग्रेशन आहे आणि sec square x इंटिग्रेशन काय सांगता येईल? sec square x इंटिग्रेशन काय? It is a tan x. Yes. So obviously it is a tan x. Sec square x integration is tan x minus 1 integration is x plus c. So this is your final answer. This is your final answer. Getting all of you? प्रत्येकाने ज्यावेळेस तुम्ही सेशनला अटेंड करताय त्यावेळेस तुम्हाला नोटबुक पेन घेऊन समोर बसायचे आणि तुमचे पॉइंट आउट ते लिस्ट आउट करून घ्यायचे। सो डेफिनेटली I think you have understood this problem very clearly. If having the doubt, any problems, give the comments in the comment box. Next, we will solve the second problem. Let I equal to, it is sin 2x upon cos x, sin 2x upon cos x. Now in this case, just see sin 2x upon cos x. I will use the one trigonometry there. आता इथे तुम्हाला या ट्रिग्नोमेट्रीचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे, थोडे तुम्हाला ट्रिग्नोमेट्री बेसिक जे फॉर्म्युले आहेत ते यूज करायचे आहेत, कारण ते यूज केल्यामुळे आपल्याला सिम्प्लिफिकेशन होतं आणि डायरेक्टली आपण फॉर्म्युला यूज करून इंटिग्रेशन वापरतो। सो जस्ट गो फॉर द सिम्प्लिफिकेशन. Now I know the formula. Sin 2x is equal to 2 sin x into cos x. I will put this. So it is 2 sin x into cos x upon, it is the cos x dx. Now this cos x will get cancelled. Now it is 2 integration of sin x dx. 2 integration of sin x dx. Now let us see this 2 integration of sin x. Sin x integration is what? Minus cos x. So minus cos x plus c. This is your final answer. Have you got the answer? समजतंय सर्वांना? समजलं तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की प्रॉब्लेम हे तुम्हाला समजतायत। खूप सोपं आहे, इंटिग्रेशन हे खूप सोपं आहे, आपण खूप सोप्या पद्धतीने सगळं समजून सांगणार आहे आणि जवळपास 40% सिलेबस हा 12वीचा इंटिग्रेशनवर कव्हर होतो। कशावर कव्हर होतो? इंटिग्रेशनवर कव्हर होतो। सो डेफिनेटली यू शुड गेट द इंटरेस्ट फर्स्ट while solving the problems of the integrations. So please note down this, then we'll see the next problem. चला आता बाकी आपण नंतरचे प्रॉब्लेम सॉल्व करून घेऊयात।
let I equal to, it is third problem, sin x upon cos square x, sin x upon cos square x. आता इथे जर पाहिलं sin x upon cos square x मला डायरेक्टली इंटिग्रेशन नाही घेता येत. तुम्ही फॉर्म्युलाच्या लिस्टमध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली इंटिग्रेशन नाही भेटत. सो आय विल जस्ट अरेंज सम टर्म देअर. कॅन आय राईट दिस sin x upon cos x into 1 upon cos x dx. मी cos square x ला cos x into cos x लिहिले आणि इथं जर पाहिलं sin x upon cos x हा काय होईल tan x आणि 1 upon cos x हा काय होईल sec x dx. तुम्ही जर तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये पाहिलात तर तुम्हाला इंटिग्रेशन आहे, कारण sec x चे डिफरन्शिएशन काय sec x into tan x, तर तुम्ही sec x into tan x चे इंटिग्रेशन काय घेऊ शकता sec x. सो दिस इज sec x plus c. दिस इज युअर फायनल आन्सर. This is your final answer. Let us see now the fourth problem. Fourth problem. Let I equal to, it is cos 2x, it is sin square x dx. Sin square x dx. Now I have the one formula. It is cos 2x is equal to 1 minus 2 sin square x. You can check in your log table also, and you may know this formula. So it is integration of 1 minus 2 sin square x upon, it is the sin square x dx. Now I will just 1 upon sin square x minus 2 sin square x upon, it is the sin square x dx. Now this is 1 upon sin square x, it become the cos x square x minus this 2 integration, it is 1 dx. This is dx. So cos x square integration, cot x integration is minus cot x differentiate minus cos x square, and cos x square integration is minus cot x. So I can write it is minus cot x. फॉर्म्युला मध्ये चेक करू शकता तुम्ही -2 1 चे इंटिग्रेशन x plus c. दिस इज युअर फायनल आन्सर ऑफ द फोर्थ प्रॉब्लेम्स. गेटिंग ऑल ऑफ यू? समजतंय सर्वांना? समजून घ्या प्रॉपरली. काही जरी अडचण असेल, काही जरी डाऊट असेल, सो राईट डाऊन इन द कमेंट बॉक्स. सो प्लीज नोट डाऊन दिस. चला नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करूयात. आपण एक्सरसाइज 3.1 सॉल्व करतोय. 3.1 मधला जो सेकंड प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करत आहे आपण. सो दिस इज evaluate first one. It is cos 2x upon sin square x into cos square x. Second, integration of sin x upon 1 plus sin x dx. And third, integration of tan x upon tan x plus sec x. तो इथे क्या sec x plus tan x. So 3 problems are there in front of your screen. Now let us see how these problems will solve there. Let us see how the problem will solve there. So I will take the first. Let I equal to, it is cos 2x sin square x into cos square x dx. Now for cos 2x I am using the formula. It is cos square x minus sin square x. Please check this formula. Is this formula is correct? For cos 2x we are writing cos square x minus sin square x. Please check the formula this. Now just cos 2x is equal to cos square x minus sin square x upon, this is sin square x into cos square x dx. Now I will just divide this cos square x upon, it is a sin square x into cos square x minus integration of sin square x upon, it is sin square x into cos square x dx. मी सेपरेटली इंटिग्रेशन दिले सर्वांना.
हा होईल तुमचा कॉस स्क्वेअर कॅन्सल, साइन स्क्वेअर कॅन्सल, आणि हा येईल इथं 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स dx मायनस 1 अपॉन it is cos square x dx. So 1 upon sin square, it become the cosec square x minus this become sec square x. It is integration dx. Now cosec square x integration is minus cot x and sec square is minus tan x plus c. This is your final answer. This is your final answer. So please check down this. Now again we will solve. समजते का सर्वांना? प्रत्येकाला समजते का? प्रत्येकाने आपलं आपलं कमेंट्स मेन्शन करा. सेशन जर तुम्हाला समजत असेल प्रॉपरली, सो जस्ट हिट देअर लाईक बटन. डेफिनेटली विल गेट द इंटरेस्ट देअर. नाउ क्वेश्चन नंबर 2. लेट I इक्वल टू साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स, साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. आता ज्यावेळेस तुम्ही 1 प्लस साइन एक्स जर तुमचं डिनॉमिनेटर किंवा न्यूमरेटर कुठं जरी आलं, सो गो फॉर द रॅशनलायझेशन. सो दिस इज इट इज साइन एक्स. आय विल जस्ट डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय 1 मायनस साइन एक्स, 1 मायनस साइन एक्स dx. लेट अस सी हियर, दिस इज द साइन एक्स into 1 minus sin x upon this is a plus b, a minus b, so it become a square minus b square, and this is the 1 minus sin square x dx. Now it is sin x minus sin square x upon it is sec square, no, it is 1 minus sin square x is it is cos square x dx. Now we have the two integration there, sin x upon cos x dx minus sin square x upon cos square x dx. It is sin x upon it is cos square. So for that I am writing it is sin x upon cos x into 1 upon cos x. Cos square x ला आपण काय लिहिलं इथं? Cos square x ला आपण लिहिलं cos x into cos x minus it is sin square x upon cos square. It become the tan square x dx. Again we have to solve further, so I will remove this. For sin s cos x, what I am writing there? I equal to sin s cos x, it become the tan x, 1 upon cos x, it become the sec x minus dx, and this is sec square x minus 1 dx. Now this is integration of tan x sec x, it become the sec x. I got this answer, minus integration of sec square x minus plus it is 1 dx. So this become it is sec x minus sec square x is tan x plus c is the final answer. समजते सर्वांना? अशा प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम्स डिपेंड्स ऑन द ट्रिग्नोमेट्री सॉल्व करायचे आहेत, विच इज बेस्ड ऑन द इंटिग्रेशन. आणि खूप सोपं आहे, काही अवघड नाही. याच्यामध्ये प्रॅक्टिस केलं तर नक्कीच त्याच्यामध्ये परफेक्टनेस तुम्हाला येईल. फक्त छोटे छोटे फॉर्म्युले, ते फॉर्म्युले तुम्हाला इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्यानुसार इथं फक्त आपलं वापरायला शिकायचे, बाकी दुसरं काही करायचं नाही. सो प्लीज नोट डाऊन दिस. चला नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करूयात आपण. इंटिग्रेशन ऑफ लेट I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ tan x sec x प्लस tan x dx, sec x प्लस tan x dx. आता जर पाहिलं इथं जर तुम्ही सॉल्व करत असताल, याला मी असं लिहू शकतो का, कॉस समजा मी इंटिग्रेशन ऑफ लेट अस ट्राय साइन एक्स अपॉन कॉस एक्स अपॉन 1 अपॉन कॉस एक्स प्लस साइन एक्स अपॉन cos x. Now it become this cos x it will get cancelled, so this is sin x upon 1 plus sin x dx. Now you can solve this, multiply, go for the rationalization. So it is sin x 1 plus sin x into 1 minus sin x 1 minus sin x dx. So this is sin x
1 minus sin x and it become 1 minus sin square x dx. So this is equal to, it is sin x minus sin square x, and this become, it is cos square x dx. So this is sin x upon cos square x dx minus sin square upon cos square, it became the tan square x dx. आणि बाकीची पुढची स्टेप आता जो आपण प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे याच प्रॉब्लेम सारखी स्टेप आहे. sin x upon 1 plus sin x, sin x upon 1 plus sin x, same problem you can solve further there. Getting? I think you will able to solve this. So please note down there and just write down the previous problems answer there. चला नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करूयात. Square root of 1 plus sin 2x dx, square root of 1 minus cos 2x. Third problem, sin 4x cos 3x dx. Let us see the problem now. First, let I equal to square root of 1 plus sin 2x dx. So this is, now can I write this for 1? It is sin square x plus cos square x plus, and I can write this sin 2x as a 2 sin x into cos x. एकला काय लिहिलं मी, sin square x plus cos square x, आणि sin 2x ला फॉर्म्युला काय, 2 sin x into cos x. So this will, it is sin x plus cos x, it becomes square. And just see, a square plus b square plus 2a into b हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. इथे इंटिग्रेशन sin x plus cos x हा काय होईल, स्क्वेअर रूट निघून जाईल, sin x plus cos x हा होईल या ठिकाणी dx, आणि इथं जर पाहिलं आपण sin x dx प्लस इंटिग्रेशन cos x dx सेपरेट आउट केलं. sin x चे इंटिग्रेशन काय, मायनस cos x प्लस cos x चे इंटिग्रेशन काय, प्लस sin x प्लस c इज युअर फायनल आन्सर. समजते का सर्वांना? प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा यू आर अंडरस्टँडिंग इट प्रॉपरली. आणि जर सेशन आवडत असेल सो प्लीज हिट द लाईक बटन देर. सो विल सॉल्व नाउ द सेकंड प्रॉब्लेम. Let I equal to square root of 1 minus cos 2 is what, 2 sin square x dx. 1 minus cos 2x चा मी फॉर्म्युला यूज केला इथं, 2 sin square x स्क्वेअर हा x 2x असेल तर हा होईल, x असेल तर x by 2 होईल. इथं 2x आहे त्याच्यामुळे हा x होईल. इथं जर पाहिलं हा √2 इंटिग्रेशन ऑफ, इट इज sin square x dx, आणि हा होईल √2 integration of, it is sin x dx. √2 integration of sin x is what, minus cos x plus c is the final answer. So please note down this very important problems we are covering based on the trigonometry. So please note down this. शेवटचा प्रॉब्लेम घेऊयात या सेशनचा. प्रत्येक प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करून घ्या नोटबुक मध्ये. प्रत्येक प्रॉब्लेम परत मी सांगतोय,
So next problem, let I equal to, it is sin 4x into cos 3x dx, sin 4x into cos 3x. What I will do, I will just divide by 2 and multiply by 2 sin 4x into cos 3x dx. Yes, now I have the one formula, 2 sin a into cos b equal to, it is sin a plus b plus sin a minus b. Use this formula, use this formula. Just see the formula carefully, see the formula carefully. See the formula carefully there. म्हणजेच मी इथं काय, हा 2 तुम्हाला इथं दिसतोय, हा 4x हा a असेल आणि हा 3x हा b असेल. म्हणजे साइन आहे कॉस आहे, तर तुम्हाला साइन a प्लस बी आणि साइन a मायनस बी असं करता येईल. म्हणजे हा फॉर्म्युला जर मी अप्लाय केला तर हा काय होईल पहा, इंटिग्रेशन, इट इज साइन 4x प्लस 3x, 4x प्लस 3x प्लस साइन 4x मायनस 3x आणि हा होईल तुमचा dx, हा होईल तुमचा dx. हा 1/2, हा 1/2 कॉमन असेल सर्वांसाठी आणि हा होईल तुमचा इंटिग्रेशन ऑफ साइन 4x प्लस 3x, इट इज 7x प्लस साइन x dx. नाउ दिस इज 1/2 and now I will take this integration of sin 7x plus integration of, this is a dx plus sin x dx. Now this is the 1/2 sin 7x, sin x differentiation was minus cos, so this is minus cos 7x, minus cos 7x या sin 7x चा. पण इथे x आहे का, नाहीये, इथे 7x आहे आणि आपण इंटिग्रेशन मध्ये काय करतो, याचं डिफरन्शिएशन घेतो, याचं डिफरन्शिएशन घेतो आणि तो डिवाइड करतो, याचं डिफरन्शिएशन घेतो आणि तो डिवाइड करतो. 7x चं डिफरन्शिएशन काय 7 आणि तो काय होईल या ठिकाणी डिवाइड होईल, इंटिग्रेशन मध्ये आपण डिवाइड करतो, लक्षात राहू द्या. प्लस sin x, it is minus cos x plus c, minus cos x plus c. Now the last step of this integration is minus 1/14, it is cos 7x minus cos x upon 2 plus c is your final answer, getting all of you. So please see very carefully, see all the steps, definitely you will get the answer there. So please note down this. So I hope that each and every problems you have understood during the today's session. प्रत्येकाला समजलं मी अशी अपेक्षा करतो. इंटरेस्ट क्रिएट करा, इंटिग्रेशन मध्ये इंटरेस्ट क्रिएट करा. जोपर्यंत तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये इंटरेस्ट येत नाही तोपर्यंत तुम्हाला इंटिग्रेशन सोपं जाणार नाही आणि डिफरन्शिएशन समजलं तर इंटिग्रेशन खूप लवकर समजणार आहे. त्याच्यासाठी डिफरन्शिएशनचं परत रिवाइज करा, रोज एक एक्सरसाइज सॉल्व करा आणि जेवढे प्रॉब्लेम इंटिग्रेशनचे होतील तेवढे नोटबुकमध्ये लिहा आणि परत एकदा प्रॅक्टिस करा, जेणेकरून आहे ना तुम्हाला परफेक्ट म्हणजे परफेक्ट होऊन जाईल. त्याच्यासाठी डोंट बी अ कॅज्युअल राहू नका, आपला अभ्यास कन्सिस्टंटली चालू ठेवा. Any problem, any doubt, any query will be there. I am here, no doubt. But your positive support should be there, your initiative should be there. So definitely you are doing best there. So again you do the best and understand all the problems which is related to the integration, So I hope that everyone have understood. प्रत्येकाने कमेंट्स करा, जेवढे प्रॉब्लेम्स आजच्या सेशनमध्ये आपण घेतले ते तुम्हाला प्रॉपरली समजलेलं आहे, नसेल समजले तरी कमेंट्स करा आणि सेशन केअरफुली वाचा. जोपर्यंत समजत नाही परत पहा आणि नाही समजला तर मला कॉल करा. आय विल देअर टू गाईड यू इन ऑल पर्स्पेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्यू. So just hit the like button there if you like this session, and definitely you can get the very informative sessions for each day, depends on the integration. So please take care all of you, and now I am concluding the sessions. Enjoy your day, take care, bye, take care.